महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ केंद्र क्रमांक 6233 या मार्फत मी सर्वांचे स्वागत करते। आज आपण इथे SOC 222 या पुस्तकाचं अभ्यास करणार आहोत। त्याच्यामधलं सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक चळवळ। आधीच्या लेक्चरला आपण पहिले 2 पाठ पाहिलेले, आता आपण तिसरा म्हणजे आधुनिकीकरण हे पाहूयात। त्याच्यामध्ये प्रथम आधुनिकीकरण म्हणजे काय, म्हणजे त्याची व्याख्या काय आहे ते पाहूया। तर आधुनिकीकरण ही एक सामाजिक बदलाची प्रक्रिया आहे। आधुनिकीकरणामुळे समाज व्यवस्थेत तसेच सामाजिक संस्कृतीत स्थित्यंतर घडून येते। हे प्रत्येक सामाजिक स्थित्यंतर अनेक स्तरांवर आपल्याला ऐतिहासिक दृष्ट्या अभ्यासता येते। या अभ्यासावरून आपल्याला आधुनिकीकरणाविषयीचे सर्वसाधारण सिद्धांत मांडता येतात। समाजशास्त्रांच्या मते आधुनिकीकरण 2 प्रकारचे असते, एक स्वयंभू व दुसरे संपर्कामुळे होणारे। ज्या देशात सर्वात आधी औद्योगिक क्रांती घडून आली म्हणजेच पाश्चात्य देशात, त्या देशात या क्रांतीचा परिणाम म्हणून स्वयंभू आधुनिकीकरण घडून येते। औद्योगिक क्रांती बरोबरच समाज रचनेत व सामाजिक विचारात त्याला पूरक असे विशिष्ट बदल घडून येतात। हे बदल भिन्न देशात भिन्न प्रकारचे असले तरी त्यांच्या मूलभूत संकल्पना एकाच प्रकारच्या असतात। तर या कुठल्या कुठल्या ते बघूया। तर आधुनिकीकरण म्हणजे मॉडर्नायझेशन म्हणजे विशिष्ट सामाजिक परिवर्तन घडून आणणारी गतिमान आणि सर्वस्पर्शी अशी सातत्याने चालू असलेली एक प्रक्रिया होय। हे आपल्याला मराठी विश्वकोश मध्ये व्याख्या असल्याचे दिसून येतं। पुढचं भारतीय समाजकोश हे काय म्हणतात, तर कमी विकास झालेल्या समाजात अधिक विकास झालेल्या समाजाच्या गुणवैशिष्ट्यांचा स्वीकार करताना सामाजिक बदल होतो। त्या प्रक्रियेला आधुनिकीकरणाची प्रक्रिया म्हटले जाते। पुढचं आता आपण आधुनिकीकरणाची संकल्पना आणि सिद्धांत हे पाहूयात। तर पहिल्या बघूयात संकल्पना काय आहे। तर आधुनिकीकरण म्हणजे काय असे विचारले असता आपण रोजच्या जीवनाचा संदर्भ घेऊन सांगत असतो। जुनी फॅशन जाऊन नवीन फॅशन येणे किंवा सध्याच्या काळातील अयोग्य अशा गोष्टी टाकून नव्या योग्य अशा गोष्टी, वस्तू, पद्धती स्वीकारणे। थोडक्यात आधुनिकीकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे अद्ययावत तंत्रज्ञान, राहणीमान, सामाजिक संस्था, कला, उत्पादन पद्धती आणि फॅशन यांच्यातील अद्ययावता म्हणजे आधुनिकता होय। काही तज्ञांच्या मते कोणत्याही विकासाच्या प्रक्रियेस आधुनिकीकरण संबोधता येईल। उदाहरणार्थ J.A. पॅनेसिएल म्हणतात, आधुनिकीकरणाची प्रमाणके ठरवल्याशिवाय आधुनिकीकरणाचा अर्थ समजणार नाही। आधुनिकीकरण हे विकास प्रक्रियेवर अवलंबून असते। थोडक्यात विकास, आधुनिकीकरण, औद्योगिकीकरण ह्या एकमेकांशी संबंधित प्रक्रिया आहेत, परंतु त्या उत्तरणी क्रमाने लावता येऊ शकतात। विकास घडतो तो विस्तारित व एकत्रित कार्यान्वित होणाऱ्या समाजातील भूमिकांमधून। आधुनिकीकरण ही या विकासाची एक विशेष घटना होय। आधुनिकीकरण हे 3 बाबींवर अवलंबून असते। पहिलं, सामाजिक संरचना न मोडता ज्यात बदल घडून येतो। दुसरं, ज्याची सामाजिक रचना ही विभाजित आणि लवचिक आहे। तिसरं, जी समाज रचना तांत्रिक दृष्ट्या प्रगतशील राहण्यासाठीचे कौशल्य व माहिती पुरविते। औद्योगिकीकरण हा आधुनिकीकरणाचा एक भाग आहे। हा एक सामाजिक काळ विशेष आहे। ॲप्टर या शास्त्रज्ञाने म्हटल्याप्रमाणे आधुनिकीकरण हे कारखाने नसतानाही होऊ शकते, परंतु औद्योगिकीकरण हे आधुनिकीकरणाशिवाय होऊ शकणार नाही। आधुनिकीकरणाचे समाजशास्त्रीय सिद्धांत। संरचनावादी सिद्धांत। संरचनावादी सिद्धांत काय म्हणतो, तर संरचनावादी सिद्धांतानुसार समाजाचा सामाजिक व तात्विक मूल्यामधील बदल हा त्या समाजाचे आधुनिकीकरण होण्यास कारणीभूत ठरतो। अशा सामाजिक व तात्विक विचारांतील बदलांमुळे खालील बदल समाजात घडून येतात व समाज आधुनिक बनतो। पहिलं म्हणजे सामाजिक गतिशीलता। यामुळे कोणत्याही समाजातील कोणत्याही जाती किंवा धर्मात जन्मलेला माणूस स्वकर्तृत्वाने उच्चतम सामाजिक स्तरावर पोहोचू शकतो। ज्या जात किंवा धर्म त्याच्या या बढतीच्या आड येत नाही। दळणवळणाची साधने, रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्रे वगैरे प्रसार माध्यमात विपुल वाढ होते। त्यामुळे जगात कुठे काय चालले आहे हे सर्व माणसांना लवकरात लवकर कळू शकते। याचा परिणाम लोकांची स्वतःच्या हक्काबद्दल जागरूकता वाढण्यासाठी होत असतो। लोकशाही मूल्ये। लोकशाही मूल्यांचा पाया हा मानवातील समानतेवर आधारित आहे। त्यामुळे सामाजिक विषमतेमुळे जर कोणावर अन्याय झाला तर लगेच लोक एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात। पुढचं आहे आधुनिक तंत्रज्ञानाला पूरक मूल्य।
आधुनिक तंत्रज्ञानाला पूरक अशी मूल्ये विज्ञान व उद्योगांच्या प्रगतीसाठी आवश्यक असतात. अशी मूल्ये वाढीस लागल्याने त्या समाजाची आर्थिक भरभराट होत असते. उत्क्रांतीवादी सिद्धांत. उत्क्रांतीवादी सिद्धांत हा 2 दिशांमध्ये विकसित झाला आहे. पहिली दिशा पार्सनच्या संरचना व प्रकार्य सिद्धांतावर आधारित असून पार्सनच्या मते आधुनिकीकरण ही गतिशील मानवी समाजातील उन्नतीची एक पायरी आहे. तर दुसरी दिशा ही द्वंद्वात्मक दृष्टिकोन दर्शवते. या द्वंद्वात्मक सिद्धांतानुसार जुन्या सामाजिक संरचनेच्या पायातच त्या संरचनेचा शेवट समाविष्ट असतो. त्यामुळे बदलत्या काळानुरूप जुनी संरचना मोडकळीस येते. हे मोडकळीस येणे नैसर्गिक व अनिवार्य समजले जाते. सामाजिक विकासासाठी जुनी व्यवस्था नष्ट होणे आवश्यक असते. असे झाल्याशिवाय नवीन संरचना निर्माण होऊ शकत नाही. आता आपण आधुनिकीकरणाची प्रक्रिया बघूया. एकंदरीत आधुनिक समाजात प्रत्येक जण हा स्वतःला इतर जणांच्या तुलनेत समान मानू लागतो. तो फक्त स्वतःचाच भविष्याचा विचार सर्वप्रथम करतो. विस्तारित कुटुंब किंवा समाजाचा विचार हा दुय्यम असतो व आजच्या समाजातील उपलब्ध असलेल्या सर्व भौतिक सुखांचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ कसा होईल याचा विचाराने प्रेरित होऊन तो कार्य करीत असतो. आता आपण परंपरा आणि आधुनिकता ह्याच्यामध्ये काय फरक आहे ते बघूया. तर पारंपरिक समाज आणि आधुनिक समाज म्हणजे काय. तर पारंपरिक समाजमध्ये विस्तृतता ही काय असते, भूमिका व सामाजिक संबंध हे समजण्याजोगे मोकळे व गुंतागुंतीचे नसतात. तर आधुनिक समाजामध्ये निश्चितता असते, भूमिका व संबंध हे सुधारलेले व निश्चित असतात. त्यात श्रम विभागणी स्पष्ट असते. तसेच सांघिक जीवनाकडे जाण्यास वाव असतो. याच्यामध्ये अर्पित दर्जा असतो, म्हणजेच काय तर मिळालेल्या भूमिका व दर्जा तसेच गट संबंध जन्मानुरूप व पिढ्या जात प्रमाणे ठरतात. आणि अर्जित दर्जा म्हणजे काय तर भूमिका दर्जा तसेच गट संबंध हे व्यक्तिगत प्रयत्न व लायकीप्रमाणे ठरत असतात. पुढचं पारंपरिक समाजामध्ये विशिष्टता. एखाद्या भागीदारीची निवड किंवा त्याचे सामाजिक संबंध हे त्याच्या गटानुरूप संबंधाशी किंवा भूमिकांशी निगडीत असतात. त्यांच्या कामाशी नव्हे, त्या कामास लागणाऱ्या निकषांचा त्या गटातील सामाजिक संबंधांशी किंवा भूमिकांशी संबंध असतोच असे नाही. तर विश्वव्यापकता. एखाद्या भागीदारीची निवड किंवा त्याचे सामाजिक संबंध हे त्याच्या गटानुरूप संबंधांशी किंवा भूमिकांशी नसून हातात असलेल्या कामाशी निगडीत असतात. त्यांची भूमिका ही सर्वसाधारण निकषांवर किंवा गटातील सामाजिक संबंधावर अवलंबून नसते. सामुदायिकता. लोकांची मूल्ये व सुज्ञपणा हे त्यांच्या गटावरून तसेच सामाजिक सभासत्वावरून ठरते. ते कोण आहेत यापेक्षा कोणत्या गटाचे कोणत्या समाजाचे आहेत यास महत्त्व असते. व्यक्तिवाद. लोकांची मूल्ये व सुज्ञपणा हे त्यांच्या कृतीवर ठरविले जाते. ते कोण आहेत यापेक्षा ते काय करू शकतात यास महत्त्व असते. आणि पुढचं पारंपरिक समाजातलं आहे भावनात्मकता. सामाजिक जीवन हे भावनांनी भरलेले असते. तटस्थता. सामाजिक जीवन हे समंजसपणाचे सुज्ञपणाचे असते. भावनात्मकतेपेक्षा तटस्थतेला महत्त्व अधिक असते. आता पाश्चिमात्य आधुनिकीकरण म्हणजे काय, म्हणजेच पाश्चात्य देशात आधुनिकीकरण हे उत्स्फूर्त व स्वयंभू होते. तसेच या समाज परिवर्तनाला अंतर्गत सामाजिक व विज्ञानातील प्रगती कारणीभूत ठरते. त्याप्रमाणे बाहेरील जगातल्या कोणत्याही बदलांचा परिणाम पाश्चात्य देशाच्या आधुनिकीकरणावर फारसा झालेला दिसत नाही. उलट हे पाश्चात्य देश ज्या मागास देशांच्या संपर्कात आले त्या देशात पाश्चात्य आधुनिकीकरणाचा परिणाम झालेला दिसतो. पुढचं आहे भारतीय आधुनिकीकरण. आपल्या देशातही आधुनिकीकरण पाश्चात्य देशाच्या संपर्कामुळे झालेले दिसते. ब्रिटिश व इतर पाश्चात्य युरोपीय देशांनी भारतावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. या राज्यकर्त्यांच्या संबंधातून आपल्या देशात आधुनिकीकरणाचे वारे वाहू लागले. याचा परिणाम आपल्याला संस्कृतीवर व समाज रचनेवर झालेला दिसतो. या सर्वच परिणामांना आपण सरसकट आधुनिकीकरण ही संज्ञा देऊ शकणार नाही. मात्र या सर्वांचा परिणाम म्हणून आधुनिकीकरणाची एक मुख्य दिशा प्रस्थापित झाली. त्याचप्रमाणे या उलट परिणाम म्हणून बऱ्याचशा पारंपरिक समाज रचनांची मुळे अधिक खोल रुजली गेलेली आहेत. पुढचं आपण पाहूयात आधुनिकीकरणाचे सामाजिक परिणाम काय काय आहेत. तर आधुनिकीकरण ही प्रक्रिया सर्व क्षेत्रामध्ये चालू असते. सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, वैचारिक इत्यादी ही प्रक्रिया संस्कृती, समाजव्यवस्था व व्यक्ती यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणत असते. समाजातील या सर्व क्षेत्रातील घटक सातत्याने एकमेकांवर प्रभाव पाडत असतात. या आधुनिकीकरणाची मूलभूत कारणे 3 आहेत. तर ती कोणती कोणती, तर
ऐहिक संपत्ती वाढवण्याची राष्ट्रीय प्रवृत्ती, उपभोग्य वस्तूंचा अधिकाधिक संग्रह करण्याची व्यक्तीची अभिलाषा. दुसरं, यांत्रिकीकरणाचा उद्यम आणि त्यामुळे व्यवहाराच्या प्रत्येक क्षेत्रात यांत्रिक साधनांचा झालेला प्रसार, म्हणजे जैव शक्तीऐवजी अधिक परिणामकारी व कार्यक्षम ठरलेल्या अजैव शक्तीचा वाढता अवलंब. पुढचं आहे सर्व व्यवहार क्षेत्रात तर्कशुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन, समता, बंधुता, व्यक्ती स्वातंत्र्य इत्यादी मूल्यांना मिळालेले प्राधान्य. याचा सगळ्याचा संदर्भ मराठी विश्वकोश ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. या मूलभूत कारणांवरून आपल्याला लक्षात येईल की आधुनिकीकरणाचा सामाजिक परिणाम हा विविध जीवनशैलीत तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये आढळून येऊ शकतो. याची आपण जर आज यादी करण्याचा प्रयत्न केला तर काय होतं, एकूण 11 क्षेत्रामध्ये हे आपल्याला आधुनिकीकरण झाल्याचे दिसून येतं. पहिलं आहे शहरीकरण, दुसरं कुटुंब, विज्ञान, शिक्षण, राजकारण, लोकसंख्या, धर्म, सामाजिक स्तरीकरण, सामाजिक संघटन, मूल्य आणि आधुनिक माणूस याच्यामध्ये आधुनिकीकरणाचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आता या 11 क्षेत्रांचा जर आपण लक्ष दिलं तर काय होतं, शहरातील लोकांमध्ये असणारे संबंध हे औपचारिक आणि गरजेपुरतेच असतात. एकत्र कुटुंब पद्धतीचे विघटन होऊन त्या जागी विभक्त कुटुंब पद्धतीचे आकार येऊ लागलेले आहेत. ज्ञानाची क्षेत्र काय झालेली आहेत, खूप व्यापक झालेली आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान वाढीसाठी संशोधन केंद्र उघडली गेलेली आहेत, उघडली दिसतात. त्याचप्रमाणे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढून राजकीय पक्ष, दबाव गट आणि विधिमंडळे अशा अनेक राजकीय संस्था निर्माण होतात. तसेच जन्म मृत्यू दरात घट होऊन आयुर्मान वाढ झालेली दिसून येते. त्याचप्रमाणे समाजात खुली वर्ग व्यवस्था येऊन सर्व व्यक्तींना समाजातील श्रेणी व्यवस्थेत उच्च स्थान मिळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. त्याचप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनात वाढ होऊन समाज धर्म निरपेक्षतेच्या तत्वांचा स्वीकार करू लागतो. सामाजिक संघटनांमध्ये वाढ होऊन नोकरशाही व व्यावसायीकरण यात वाढ होते. वस्तुनिष्ठ दृष्टिकोन, विज्ञाननिष्ठा, व्यक्तिविषयक आदर व धर्मनिरपेक्षता या मूल्यांची वाढ होते. व्यक्ती स्वतःच्या कुवतीवर, सामर्थ्यावर विश्वास ठेवून अशक्य गोष्टी शक्य करण्याचा प्रयत्न कराव्यास लागत असतो. आता आपण दुसरा पाठ पाहूया, सामाजिक परिवर्तनाचे घटक. प्रत्येक समाजात 2 प्रकारच्या प्रक्रिया चालू असतात. समाज व्यवस्थेची संरचना टिकण्याची प्रक्रिया, ही संरचना बदलण्याची प्रक्रिया. संरचनात्मक प्रकार्यात्मक दृष्टिकोनातून विचार करता आपण एखादा संदर्भ बिंदू काढून विचार केला तर समाजाची संरचना तुलनात्मक दृष्ट्या स्थिर असते. उदाहरणार्थ, वाढत्या वयाबरोबर आईने आपल्या मुलाशी वागण्याचे वर्तन प्रकार आपोआपच बदलले जात असते. ते नाते स्थिर राहते. सामाजिक संरचनेचा संबंध कार्याशी असतो. उदाहरणार्थ, आईला मातेची भूमिका पार पाडताना काही कार्य पार पाडावी लागतात. आता आपण इथे बघूयात परिवर्तन म्हणजे काय. तर सामाजिक संरचनेतील परिवर्तन म्हणजे सामाजिक परिवर्तन. सर्वाधिक महत्वाचे परिवर्तन म्हणजे सामाजिक मूल्यात होणारे परिवर्तन असते. हेनरी जॉन्सन यांनी सांगितलेलं. सामाजिक परिवर्तनाचे वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते. प्रत्येक सामाजिक व्यवस्थेत परिवर्तनाची कारणे बीजरूपाने अस्तित्वात असतात. सामाजिक परिवर्तन असामाजिक पर्यावरणाच्या प्रभावामुळे घडून येते. सामाजिक परिवर्तन सामाजिक पर्यायामुळे घडू शकते. समाजात निर्माण झालेल्या तणावांमुळे परिवर्तनाचे निकड निर्माण होते. पुढचं आपण पाहूया सामाजिक परिवर्तनाचे वर्गीकरण. खालील प्रकारे केले जाते. एक म्हणजे प्रत्येक सामाजिक व्यवस्थेत परिवर्तनाची कारणे बीजरूपाने अस्तित्वात असतात. सामाजिक परिवर्तन असामाजिक पर्यावरणाच्या प्रभावामुळे घडू सामाजिक परिवर्तनाचे वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते. प्रत्येक सामाजिक व्यवस्थेत परिवर्तनाची कारणे कारक घटक बीजरूपाने अस्तित्वात असतात. सामाजिक परिवर्तन असामाजिक पर्यायाच्या प्रभावामुळे घडून येते. सामाजिक परिवर्तन सामाजिक पर्यावरणामुळे घडू शकते. समाजातील निर्माण झालेल्या तणावांमुळे परिवर्तनाची निकड निर्माण होत असते. आता आपण सामाजिक परिवर्तनाची प्रमुख कारणे काय आहेत ती पाहूया. तर बाह्य समाज व्यवस्थेचा प्रभाव, विज्ञान व तंत्रज्ञान, बाह्य पर्यावरण व प्राकृतिक भौगोलिक घटक, सांस्कृतिक परिवर्तन, राजकीय विचार प्रणाली व नेतृत्व, नोकर वर्गात होणारे बदल, जैविक घटकांमुळे होणारे परिवर्तन आणि अर्थव्यवस्थेतील बदल.
सामाजिक परिवर्तनाची संकल्पना काय आहे ते पाहूया. सामाजिक परिवर्तन म्हणजे मूलभूत अर्थाने समाज रचनेतील बदल असतो. समाजाच्या विविध भागांच्या परस्पर संबंधाच्या स्वरूपात बदल झाला म्हणजे समाज रचनेत बदल होत असतो. पुढचा आहे संरचनात्मक किंवा प्रकार्यात्मक दृष्टिकोन. या दृष्टिकोनामध्ये प्रत्येक व्यवस्थेत घटक परस्पर संबंधित असतात. व्यवस्थेमध्ये एक प्रकारचे संतुलन असते. व्यवस्थेच्या एका घटकात परिवर्तन घडून आले किंवा घडवले गेले की बाकीच्या घटकातही परिवर्तन घडून येते. कार्ल मार्क्सचा दृष्टिकोन काय आहे ते पाहूया. हा समष्टीवाद दृष्टिकोन असून अर्थ संरचनेतील मूलभूत परिवर्तनावर त्याचा भर आपल्याला असल्याचे दिसून येते. पुढचं आपण पाहूया संरचनात्मक किंवा प्रतिकार्यात्मक सिद्धांताची चार मूलाधार कोणते आहेत. तर समाज व्यवस्था एक संघटित एकात्म व्यवस्था असते. समाज व्यवस्थेतील भाग व घटक काही महत्वपूर्ण कार्य पार पाडत असतात. त्यामुळे समाजाचे सातत्य स्थैर्य टिकून राहते. हे विविध भाग व घटक परस्परावलंबी असून त्याचे दृढ एकत्रीकरण झालेले असते. आता त्याच्यामध्ये आपण भौतिक पर्यावरण किंवा भौगोलिक परिस्थिती म्हणजे काय पाहूया. तर भौगोलिक परिस्थितीवर मानवाचा प्रभाव पडत असतो. भौगोलिक परिस्थितीवर नियंत्रण मिळवून नैसर्गिक साधन सामग्री आपल्याला हवी तशी उपयोगात आणण्याचा प्रयत्न मनुष्य करत असतो. पर्यावरणातील हवा, पाणी, जमीन आदी घटक लक्षात घेऊनच मानवे गावे, शहरे वा महानगरे स्थापित करत असतो. आता पुढचा घटक पाहूया लोकसंख्यात्मक घटक. जीवशास्त्रीय घटक लोकसंख्येचा प्रकार निश्चित करतो. सामाजिक परिवर्तन जैविक परिस्थितीमुळे घडून येते. मानव जातीचे सातत्य पिढ्यानपिढ्या जैविक परिस्थितीमुळे टिकून राहते. लहान व एकाच जातीच्या समाजात परिवर्तनास फार वाव राहत नाही. विशाल व गुंतोगुंतीच्या समाजात मोठ्या प्रमाणावर वाव राहतो. अलीकडे शास्त्रीय ज्ञानाच्या प्रगतीमुळे जननाच्या व मृत्यूच्या प्रमाणात बदल केला जाऊ शकतो. संतती नियमनाच्या साधनांचा वापर करून जन्मदरावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून समाजातील मृत्यूचे प्रमाणही कमी करता येते. जनन प्रमाण व मृत्यूचे प्रमाण या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवणे शक्य झालेले आहे. त्यातलं आता आपण तांत्रिक घटक हे पाहूया. मानवाला तांत्रिक ज्ञानाच्या विकासामुळे आपल्या गरजा प्रभावी रीतीने पूर्ण करता येऊ शक्य झाले. इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीने व्यक्तीच्या सामाजिक जीवनावर दूरगामी परिणाम घडवून आणले. नवीन शोध लागले. तांत्रिक ज्ञानाचा विकास झाला. त्यामुळे मानवाला आपल्या गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येणे शक्य झाले. यंत्राचा शोध लागल्यामुळे परिवर्तन घडून येतेच असे नाही. तो शोध लोकांकडून स्वीकारला गेला तरच सामाजिक परिवर्तन घडून येऊ शकते. उदाहरणार्थ हरित क्रांती किंवा नलिका बालके. पुढचं आपण पाहूया आर्थिक घटक. समाजाच्या संरचनेचे प्राणतत्व समाजातील अर्थव्यवस्था असते असे कार्ल मार्क्सने म्हटले आहे. मार्क्सने तिलाच आधारभूत तथ्य मानले. राज्यव्यवस्था, धर्मव्यवस्था, कायदे, कला, साहित्य अशा समाजाच्या विविध उपव्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्थेच्या पायावर उभारला गेलेला डोलारा आहे असे मार्क्सचे मत आहे. पुढचं आपण पाहूया सांस्कृतिक घटक किंवा व्यवस्था. तंत्रविज्ञानामुळे सामाजिक परिवर्तनाचा गती प्राप्त होते. शोधाचा उपयोग त्या ज्ञानामुळे शक्य होतो. लोकांचे रीतिरिवाज, जीवन पद्धती, परस्पर संबंध यामध्ये काळाच्या ओघामध्ये परिवर्तन होणे अटळ आहे. परंतु तांत्रिक ज्ञानाचा उपयोग समाजात कसा करायचा हे शेवटी लोकांवर अवलंबून असते. पुढचा घटक आहे समाज व्यवस्थांची वैशिष्ट्ये. लोकशाही समाजवादी व्यवस्था. उदारमतवाद्यांच्या प्रभावाच्या कालखंडात लोकशाही हे राजकीय प्रश्नांचे उत्तर समजण्यात योग्य येत होते. बेंथम लोकशाहीचा शांतता, प्रगती व सुख यांचा आधार मानत असे. तर अब्राहम लिंकन यांनी काय म्हटलंय तर लोकशाहीची व्याख्या यांनी अशी केली आहे लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले राज्य या शब्दात त्यांनी केला आहे. लोकांचे प्रतिनिधित्व तसेच लोकांचे नियंत्रण लोकशाहीत अभिप्रेत असते. समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय, सर्व धर्मसमभाव ही लोकशाही प्रणालीची महत्वाची उद्दिष्टे असतात. लोकशाहीचे आवश्यक घटक म्हणजे कुठले तर लिखित व अलिखित राज्यघटना, मूलभूत हक्क व कर्तव्ये, कायद्याचे राज्य, कायदेमंडळ, न्यायमंडळ, राजकीय पक्ष, विरोधी पक्ष, स्थानिक स्वराज्य संस्था आणि मताधिकार किंवा वृत्तपत्र होय. लोकशाहीचे दोन प्रकार आढळतात प्रत्यक्ष आणि प्रातिनिधिक. लोकशाही शासनाचे परत दोन प्रकार आढळतात तर कोणते तर अध्यक्षीय किंवा संसदीय.
लोकशाही एक शासन पद्धती, राज्याचा प्रकार, समाज व्यवस्था आणि जीवनविषयक तत्वज्ञान असल्याचे दिसून येते. पुढचं आपण पाहूया सामाजिक समता म्हणजे काय. तर समाजवाद म्हणजे समतेचा विचार, समाजवादाचे सार म्हणजे समतेचे तत्व, समता म्हणजे एक रूपता नव्हे, प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीपेक्षा भिन्न आहे, या भिन्नतेकडे दुर्लक्ष होता कामा नये. तर समानता म्हणजे काय, तर समानता म्हणजे भिन्नता लक्षात न घेता सर्वांनी एकाच प्रकारचे जीवन जगणे असा अर्थ नाही. त्यामुळे बराकीकरण निर्माण होण्याची भीती असते. संस्कृतीची विविध अंगे जर समृद्ध व्हायची तर व्यक्तीमध्ये जी भिन्नता आहे तिचा विकास होण्याची गरज असते. पुढचं आहे सामाजिक न्याय. तर न्याय ही एक संकल्पना आहे, ती गतिमान आहे. भिन्न भिन्न समाजात न्यायाची कल्पना भिन्न भिन्न असते. कालाप्रमाणे न्यायाच्या कल्पना बदलत जातात. काल न्याय असणारी गोष्ट आज अन्यायकारक ठरू शकते. पुरुषांनाच केवळ मत देण्याचा अधिकार असावा हा विचार गेल्या शतकांपर्यंत युरोपामध्ये योग्य न्याय असा वाटत होता. वर्तमान काळात स्त्री पुरुष समानतेची कल्पना समाजाने मान्य केली असल्यामुळे स्त्रीला मतदानाचा हक्क नाकारणे अन्यायाचे होत असते. पुढचं आपण बघूया धार्मिक मूलतत्ववाद. धार्मिक मूलतत्ववादामध्ये पवित्र ग्रंथ राज्यघटनेचे कार्य करतात, ते प्रमाण मानले जातात. या ठिकाणी पवित्र ग्रंथगत विचार हाच कायदा ठरतो. या ग्रंथाच्या आधारावर विशिष्ट गट आपले हितसंबंध साधतात, त्याला धार्मिक मूलतत्ववाद असे म्हणता येईल. प्रत्येक धर्म आपले धर्मग्रंथ पवित्र व श्रेष्ठ मानतो. धार्मिक व्यवहारांवर धर्मगुरू व पुरोहित वर्गांची पकड असते. एखादे राज्य मूलतत्ववादाची कास धरणारे असेल तर त्या राज्याचे प्रमुख कर्तव्य अधिकृत धर्माचे रक्षण करणारे हे समजले जाते. आपल्याला या संदर्भात सौदी अरेबिया, इराण, पाकिस्तान यांची उदाहरणे देता येतील. पुढचं आपण पाहूया साम्यवादी समाज. मानव समाजाची प्रगती एक रेषीय नसते. प्रगती होत असताना मानवाच्या गरजा वाढत असतात. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन वस्तूंची गरज निर्माण होते. या नवीन गरजा भागवण्यासाठी मनुष्य उत्पादनाची नवीन तंत्रे शोधून काढतो. त्या उत्पादन तंत्रांना सहाय्यक होईल अशा पद्धतीने समाज रचना बदलणे आवश्यक होते. हा बदल होण्यासाठी समाजामध्ये क्रांतिकारक परिवर्तन घडून यावी लागतात. आतापर्यंत अशी 3 परिवर्तने घडून आलेली आहेत. पहिलं म्हणजे प्राचीन गुलामगिरीची पद्धत नष्ट करावी लागली. मध्ययुगीन सरंजामशाहीवादी विरुद्ध क्रांती झाली. आधुनिक भांडवलशाहीमुळे निर्माण झालेल्या विषमतेविरुद्ध संघर्ष चालूच आहेत. आणि आता पुढचा आपण घटक पाहूया रोजगार मिळण्याचा अधिकार. हे काय आहे, तर भारतीय राज्यघटनेमध्ये 4थ्या विभागात घटक राज्यांना धोरण ठरवताना जी मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत त्यामध्ये 39 कलमात रोजगाराचा उल्लेख होतो. नागरिकांना चरितार्थाची पुरेशी साधने मिळण्याचा हक्क आहे. त्याचप्रमाणे उत्पादनांच्या साधनांचे वाटप समाजाने कल्याण लक्षात घेऊन केले जावे. अर्थव्यवस्थेची परिणती संपत्ती केंद्रीय करण्याकडे होऊ नये. त्याचप्रमाणे उत्पादनांची साधने समाजहित विरोधी अशी ठरवू नयेत अशी दक्षता घेण्यात यावी. त्याचप्रमाणे स्त्री व पुरुष समान कामाकरिता समान वेतन मिळावे. या प्रकारे आज आपण इथे स्टॉप करूयात. पुढचे जे लेक्चर आहेत आपण ते पुढच्या तासाला पाहूयात.